बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बारामती दौरा केला। यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा असंही वक्तव्य केलं। कोल्हापुरात जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षपदावर तर भाजपच्या तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली। अनिल बोंडेंनी जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून टीका केली। शिवाजी महाराजांवर हसून हसून बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची कृती चीड आणणारी आहे। अशा लोकांना दिसतील तिथे बडवलं पाहिजे। शिवप्रेमी निश्चितच ते करतील अशा शब्दात बोंडेंनी संताप व्यक्त केला। विधानसभेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वीकृत सदस्य घेण्याबाबतचं बिल एकमतानं मंजूर झालं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी हे विधेयक मांडलं। विधानसभेत आमदार राजू खरेंच्या आरोपांवर पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। सोलापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये 2000 किलो चरस सापडल्याचा आरोप खैरेंनी केला। त्यावर कंपनीचं नाव सांगा, मी स्वतः कंपनीला कुलूप लावायला येते असं प्रत्युत्तर पंकजा मुंडेंनी दिलं। आंबा आणि काजू प्रश्नी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेत बैठक झाली। यावेळी कोकणातले आमदार उपस्थित होते। यावेळी आंबा आणि काजू बागायतदारांना मदत करणार अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। आमदार अनिल परब यांनी सरकारवर धर्मांतर बंदी विधेयकाच्या मुद्द्यावरून उपरोधिक टीका केली। हे बिल पाहताना मला कळलं नाही की पक्षांतराचं बिल आहे की धर्मांतराचं बिल आहे अशी खोचक टीका परब यांनी केली। सत्ता स्थापनेनंतर महापालिकेची दुसरी मासिक सभा पार पडली। पालिकेच्या दुसऱ्या सभेतही नामांतरावर भर दिला गेला। पहिल्या सभेत 27 पैकी 20 प्रस्ताव नामांतराचे होते आणि आता दुसऱ्या सभेतही 7 प्रस्ताव आले। बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचार सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूस केली। मंदा म्हात्रे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही, मात्र त्यांनी माफी मागितली असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं। शिवाय कोश्यारींनी सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, घाणेरडे शब्द वापरले, तेव्हा ते शांत का राहिले? कोश्यारी यांना का हटवलं नाही असा प्रश्नही पटोलेंनी उपस्थित केला। मनसेनं गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पक्षाकडून गुढीपाडवा मेळाव्याचा नवीन टीझर प्रसिद्ध करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय रस्सीखेच कायम आहे। अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असली तरीही दोन्ही पक्षांमध्ये अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही।